नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अक्षय वादगुडे. तर विषय असा झाला की हा आपला 2 नंबर प्लॉट आहे कांद्याचा. तर बऱ्याच शेतकरी मित्रांचा मला फोन यायला लागले की आम्ही खतं टाकून सुद्धा कांदा सुधारणार नाहीत. तर काय व्हायला लागलाय विषय की खतं टाकलेले अपडेट होत ती ह्या कांद्याच्या रोपाला. तर त्यासाठी आज आपण जेनेस कंपनीचं बलवान हे घेतलेलं आहे. हे काय करतंय तर जमिनीतले जेवढे बी आपण खत टाकलेलं आहे किंवा जे घटक आहेत, तर हे घटक पूर्णपणे कांद्याच्या मुळापाशी आणून पूर्णपणे कांद्याच्या मुळीला चिटकावण्याचं म्हणजे कांद्याला खायचं काम करतंय. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यात तुम्ही बघू शकता हो, आता हा कांद्याचा प्लॉट तर आहे. आपण बरेच खत टाकले तरी बी काय बऱ्याच प्रमाणात अपडेट होणार. तर ह्याच्यात विषय काय झाला की सर्व प्रकारच्या बॅक्टेरिया येत्या त्या बादलीमध्ये. फॉस्फेट सॉल्युबल बॅक्टेरिया असल्यामुळं तर ही काम आपण ज्या प्रकारे फॉस्फरिक ऍसिड सोडतो त्याच प्रकारे हे काम करतंय. तसेच ह्याच्यात पोटॅशियमचं प्रमाण असल्यामुळं आपल्या कांदा पिकातील हे जी घाण आहे व गाणा जाड करून पात निब्बर करतंय आणि रोगराईपासून पात जाड झाल्यामुळे रोगराईपासून मुक्तता होते. त्याच्यामुळे काय होतंय तर आपल्या पिकावर कुठल्याही मावा तुडतुडा जरी अटॅक केला तरी पातीला काय होणार नाही. कांद्या पिकाला एक नंबर रिझल्ट आहे ह्याचा. आणि दुसरा विषय म्हटलं तर आपल्या कांद्या पिकात पीळ जिथं जास्त पाणी झालेलं आहे तिथं कुठं कुठं पीळ झालेला आहे, तर पीळ कमी करायचं पण पूर्णपणे हे काम करतंय. त्यामुळे आज आपण काय केलेलं आहे, हे जेनेस कंपनीचं बलवान हे आपल्या 2 नंबर प्लॉटला आहे. ह्यांचं जेनेस कंपनीचं आपण धनलक्ष्मी बॅग पण वापरलेली आहे. तिचा पण रिझल्ट चांगलेला आहे आलेला आहे आपल्याला. आणि ते आपण 1 नंबर प्लॉटला आपल्या वापरलेले आहे. तर 2 नंबर प्लॉटसाठी आपण हे जेनेस कंपनीचे बलवान वापरायला. ह्याचं प्रमाण आहे एकरी 5 किलो. हे बेसल डोसात पण चालतंय. बेसल डोस आपलं कुठलाही असू द्या त्याच्यात चालतंय आणि त्याच्यापेक्षा फास्ट रिझल्ट ह्याचा पाण्यातून आहे. त्यामुळे आज आपण हे 5 किलोची बॅग पर एकरी पाण्यातून सोडणार आहोत. तर बघूया काय होते काय नाही, सोडून रिझल्ट कसा येते काय आपल्याला 2 ते 3 दिवसात कळणारच आहे ह्याचा. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. तर आपण आता काय करायला लागलेला, 200 लिटरचा टिपाड भरलेला आहे. 1 एकरात 200 लिटर पाणी भरपूर होतंय. ह्याच्यात बघू काय पावडर कशी निघते काय. तर हे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो, ह्याच्यात पावडर निघायला लागलेली आहे. तर ही पावडर पाण्यात पण निरगळायला चांगली आहे बरं का. हे तुम्ही बघू शकता. पूर्णपणे 200 लिटर पाण्यात आपण 5 किलो टाकून मिसळणार आहोत. पावडर पण 1 नंबर मिसळली, जबरदस्त झालेला. तर आता आपण ड्रिप वॉटर सोडून देणार आहोत. बघूया रिझल्ट कसा आहे काय आहे.